नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मानवी जीवनामध्ये अध्यात्माला विशेष महत्त्व आहे आणि अध्यात्मामध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येकजण श्रद्धापूर्वक भावनेनं वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करत असतो, त्यांची उपासना करत असतो। यामध्ये प्रामुख्यानं प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, शंकर, हनुमान आणि विविध देवी देवता यांची प्रत्येकजण उपासना करत असतं। त्यांच्याशी एक प्रकारे त्यांच्याशी अनुष्ठान असतं, त्यामुळे ते या भक्तिमार्गानं या देवदेवतांची उपासना करत असतात। अशा वेळेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे करत असताना या देवदेवतांचं महत्त्व निश्चितच अधिक आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय सणाची सुरुवात ही नुकतीच गुढीपाडव्यानं झाली आणि या गुढीपाडव्यानंतर आपला हा रामनवमीचा उत्सव म्हणजे एक प्रकारचा तो सण आलेला आहे आणि या सणाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये अमोल कुलकर्णी यांना पाचारण केलेलं आहे। नमस्कार। अमोल कुलकर्णी हे सनातन संस्थेचे साधक आणि कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडून आपण रामनवमीचं महत्त्व आणि एकूण राम जन्मकाळाचा जो काही उत्सव किंवा सण असतो तो साजरा करण्याची पद्धत आणि या रामनवमीचं जे काही महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, आपण रामनवमीचा जन्मकाळ जो हा रामनवमीला साजरा होत असतो तर याचं महत्त्व काय किंवा रामनवमी ही कधी साजरी केली जाते? सर्वप्रथम टीव्ही नेक्स्ट मराठीच्या दर्शकांना श्री रामनवमीच्या खूप शुभेच्छा। आता तुम्ही जो प्रश्न विचारला तर रामनवमी ही चैत्र शुद्ध नवमी या दिवशी साजरी केली जाते, कारण त्याच दिवशी पुष्य नक्षत्रावर प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे। आता ही नवमी कधी हा जन्म कधी झाला तर हा जन्म दुपारी 12 वाजता झालेला आहे। तर त्यामुळे दुपारी 12 वाजता माध्यान्ही रामनवमीचा उत्सव हा केला जातो। हा रामाचा जो जन्मकाळ आहे तो अयोध्यामध्ये झाला, दशरथाच्या पोटी त्याचा जन्म आला। त्यामध्ये त्यानंतर जो काही रामाचा जो म्हणजे उत्तरोत्तर त्याची जी वाढ होत गेली, त्याचं शिक्षण झालं, त्यांनी गुरुकुलमध्ये जे काही शिक्षण घेतलं याच्यातून त्यांनी कोणत्या प्रकारचे एक समाजापुढे आदर्श ठेवला असं आपल्याला वाटतं? आता आपण जेव्हा राम म्हणतो किंवा प्रभू श्री रामचंद्र म्हणतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर मर्यादा पुरुषोत्तम। म्हणजे जर आदर्श म्हणून असं काही असेल तर ते प्रभू श्री रामचंद्र। त्यांच्या आदर्शत्वाची व्याख्या जर करायची म्हटली ना तर अनेक पैलू आहेत। म्हणजे अगदी बालपणापासून आपण जर सुरुवात केली तर प्रभू श्री रामचंद्र यांनी कधी हट्ट नाही केला, अत्यंत समंजस सोज्वळ असं बालक, म्हणजे साक्षात श्री विष्णूचा 7वा अवतार। त्यांचं एकूण जर आपण त्यांचा काल बघितला तर आपल्या लक्षात कसं आहे तर ते एक आदर्श पुत्र होते। आदर्श पुत्र कसं आहे तर ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होता त्याच्या आदल्या दिवशी त्यांना कळलं की त्यांना वनवासात जायचंय उद्या, पण कुठलाही किंतु परंतु न करता त्यांनी ते लगेच स्वीकारलं। आई वडिलांना पण त्यांनी सांत्वना केली, म्हणजे एक आदर्श पुत्राचं कार्य त्यांनी केलं। एवढंच नव्हे तर जेव्हा ते अयोध्येला परत गेले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम माता कैकेयीची विचारपूस केली। आदर्श पुत्र होते त्याप्रमाणे ते आदर्श बंधू होते। राम लक्ष्मणाची उपमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राम भरत प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते आदर्श बंधू होते। त्याचप्रमाणे ते आदर्श पती होते, म्हणजे त्यांनी सीता मातेचा जेव्हा त्याग केला तर त्या काळामध्ये कसं होतं की अनेक पत्नी करण्याची पद्धत होती, राजे अनेक पत्नी करायच्या, पण प्रभू श्रीरामचंद्र यांनी एक पत्नी व्रत घेतलं। ज्यावेळी यज्ञ केला त्यांनी नंतर तर त्या यज्ञामध्ये सुद्धा पत्नीची आवश्यकता असताना दुसरं लग्न न करता त्यांनी सीता मातेचीच तिथे मूर्ती ठेवली होती, प्रतिमा ठेवली होती। आणि म्हणजे थोडक्यात काय तर ते त्यांचं एक वैशिष्ट्य आहे। ते आदर्श मित्र होते, सुग्रीव असो विभीषण असो, तर ह्यांना संकट काळामध्ये त्यांनी सहाय्य केलेलं आहे। आदर्श शत्रू होते, जेव्हा रावण जे होता तर जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा स्वतः विभीषणाने सांगितलं की मी काय अंत्यसंस्कार करणार नाही, तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं की मरणांती वैराणी, मरण आता हा गेलेला आहे तर तिथेच वैर संपलं आणि तू करणार नसेल तर मी करतो कारण तो माझा भाऊ आहे। म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं जीवनपट जर आपण बघितलं ना
तर ते सर्वार्थाने आदर्श होते आणि म्हणून त्यांचं जे राज्य होतं ना ते सुद्धा आदर्शाचं रामराज्य होतं. आता तुम्ही आपल्याला रामाची जी काही वैशिष्ट्य किंवा त्यांचे गुण आपल्याला सांगितले, त्यांच्या या गुणतत्वाचा आपल्या समाज जीवनावर नक्कीच परिणाम होत असतो. अर्थात रामाची जे काही आदर्श गुण आहेत ते आत्ता आचरणात आणणं तसं प्रत्येकाला अशक्य आहे. अशी एक सध्या तरी लोकांच्या मध्ये अशी एक वेगळी प्रकारची धारणा आहे की राम राज्य यावं आणि रामाचे गुण अंगीकारावेत असं प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. पण ते अंगीकारणं तसं तत्वता अशक्य आहे. मग असं असलं तरी रामाचे आदर्श गुण नेमके एका वाक्यात काही सांगता येतील सगळे? तर मुळात काय आहे ना की तुम्ही जे म्हटलात तर तसं खरं तर नाहीये. म्हणजे आज जर आपण ठरवलं तर रामाचे जे गुण आहेत ते निश्चितच आपण त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यामध्ये येऊ शकतात. थोडक्यात काय आहे ना की जेव्हा व्यक्ती साधना करायला लागते, साधना करणे म्हणजे काय तर स्वतःतले दुर्गुण घालवणे. आता त्यासाठी सनातन संस्था स्वभाव दोष निर्मूलन प्रक्रिया सांगते. ते म्हणजे काय, स्वतःतले दोष घालवणे, स्वतःमध्ये गुण निर्माण करणे. जेव्हा एखादी व्यक्ती साधकत्वाचा त्याचा प्रवास सुरू होतो ना तेव्हा त्याचं जीवन हे आदर्शमय घडायला लागतं. हा पण एक आहे की जेव्हा आपल्याला जीवन आपल्याला आदर्श करायचं ना तेव्हा त्याला संघर्ष हा असा आहे आणि तो संघर्ष आपली करायची तयारी असेल ना, जसं आता आपण अलीकडचं उदाहरण घेऊया. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होऊनच गेले ना, तर ते सुद्धा आदर्शच होते ना आणि त्यांचे आदर्श कोण होते, प्रभू श्री रामचंद्रच. त्यामुळे आपण जर ठरवलं तर निश्चितच आपण प्रभू श्री रामचंद्राचे गुण आपल्यामध्ये आणू शकतो. शेवटी जसं आपण म्हणतो की देवाची उपासना करणं म्हणजे काय तर त्याचे गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे. तर आपण तसं जर प्रयत्न केला तर निश्चित आपण त्याचे गुण आणू शकतो. म्हणून आपण काय अगदी छोटे छोटे जे गुण आहेत ना की ते सत्यवचनी होते, एक वचनी होते, एक वाणी होते, एक पत्नी. हा म्हणजे हे जे आहे ना हे जे आपण आपल्यामध्ये निश्चितच मांडवू शकतो. प्रभू श्रीरामचंद्राचे अनेक गुण आहेत की जे मांडण्याचा एक जे गुण आपल्यामध्ये आला ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आता हेच प्रभू श्रीरामांचे गुण आपण अंगीकारणार आहोतच, अंगीकारले जात असतातच. पण असं असलं तरी आता या रामनवमीचं जे काही महत्व आहे त्याचं नेमकं काय आध्यात्मिक महत्व काय? आता जसं मगाशी आपण सांगितलं की त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. तर ह्या दिवशी ना श्रीराम तत्व जे असतं ते इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि त्यामुळे त्या दिवशी आपण जी उपासना करतो तर त्याचं आपल्याला फळ 1000 पटीने अधिक मिळतं. मग नेमकं प्रभू श्रीरामचंद्राची कृपा संपन्न करण्यासाठी काय करायचं तर आपल्याला काय करायचंय तर श्रीराम जय राम जय जय राम हा जो नामजप आहे हा नामजप आपल्याला करायचा आहे. आता हा नामजप आपल्याला कसा करायचा आहे तर आता ही एक पट्टी आपल्याला दाखवतो. श्रीराम जय राम जय जय राम हा 13 शब्दांचा नामजप आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणतात त्याला. तर ह्याचा अर्थ काय आहे तर जो पहिला जो श्रीराम आहे ना तर ते म्हणजे काय तर देवतेचं आवाहन. दुसरा जो जयराम आहे तर ती म्हणजे देवाची केलेली स्तुती आणि तिसरं जे जय जय राम आहे ना तर ते म्हणजे देवाला शरणागतीने नमस्कार करणे म्हणजे नमः. हा भाव ठेवून आपण जर का हा नामजप केला तर निश्चितच आपल्याला याचं फळ मिळणारे आध्यात्मिक स्तरावरती आपली ही रामनवमी साजरी केली जाणार. आता बहुतेक काही संत महंतांनी श्रीराम जयराम याचा जप दिलेला आहे किंवा त्याचे ते अनुग्रह दिलेला आहे लोकांना. उदाहरणार्थ गोंदवल्यातील ब्रह्मचैतन्य महाराज असतील किंवा संत रामदास स्वामी असतील, यांनी सुद्धा श्रीरामाचा हा मंत्र लोकांना त्रयोदशाक्षरी हा मंत्र दिलेला आहे. त्याचाही जप बहुतेक घरोघरी होत असतो. पण हा जरी प्रत्येकाला कायमस्वरूपी जर वेळेअभावी मिळत नसेल तर तो हा रामनवमी दिवशी केला तर चालतो का आणि तो करावा का? आता हा जो जप आहे ना हा रामनवमी दिवशी इतर दिवशी तर करावा असतो. आपण जर कुठल्या देवता जप करत नाही होता हा जप निश्चित करावा आणि रामनवमीला हा जो नामजप आहे हा अधिक करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्या दिवशीचं जे रामतत्व आहे तर ते आपल्याला अधिक मिळतं. आपल्यातली सात्विकता अधिक वाढते. नामजपामुळे काय होतं आपल्यातली सात्विकता जी आहे ती वाढते. किती जप करावा असं काही नियम नाही, बंधन नाही, असं कुठलाही नियम नाही. आपल्याला जेवढा जमेल तेवढा अधिक भावपूर्ण नामजप करण्यासाठी प्रयत्न करायचा. रामनाम घेतल्यामुळं जे काही पापक्षालन होतं असं म्हटलं जातं. बरोबर. याचा हा पापक्षालन होण्यासाठी काही जण जप करत असतील, पण एक आपल्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते का या नामजपामुळे? निश्चित. म्हणजे रामनामाचं जी महती आहे ना ती स्वतः भगवान शिवाने सांगितली की एक राम नाम हे विष्णू सहस्त्रनामाच्या बरोबरीने.
त्यामुळे आपण जेव्हा श्रद्धेने जेव्हा रामनाम घेतो ना तेव्हा निश्चितच पापशालन तर होतच, पण आपली साधना पण होते. आता आपल्याकडे वाल्याकोळीचं उदाहरण आहेच ना, की वाल्याकोळीचा वाल्मिकी ऋषी झाले. पूर्वी ज्या वेळेला साधना ही केली जायची त्यावेळेला नुसतं राम राम म्हणायचे, किंवा ज्याला कोणाला जप हा म्हणजे रामनामाचा उच्चार करायला अवघड वाटायचं, पण त्याला तुम्ही मारा मारा असं म्हणायला सांगितलं आणि त्याच्यातून ते मग राम 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 वाढत गेलं आणि तो जप अचानक त्याच्याकडून झाला आणि त्याचं पापक्षालन झालं. तशा पद्धतीनंच नुसतं श्रीराम श्रीराम जरी म्हणलं तरी लोकांचा याच्यातून म्हणजे त्याला एक प्रकारची आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल किंवा त्याला ऊर्जा एक प्रकारची प्राप्त होईल. त्याचं जे काही पापशालन ते दूर होईल, थोडंफार प्रमाणात कमी होईल आणि त्याच्यातून एक प्रकारची एकाग्रता सुद्धा वाढू शकेल. हा एक रामनामाचा एक महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही नुसतं श्रीराम म्हटलात, नुसतं राम म्हटलात तरी सुद्धा त्यातनं आपल्याला लाभ होणारच आहे. पण शेवटी काय ना की अध्यात्म शास्त्र आहे, आणि शास्त्रामध्ये काय सांगितलंय तर हा जो जप आहे श्रीराम जय राम जय जय राम, की हा जप हा संतांनी सिद्ध केलेला आहे, ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. तर हा जप आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्याचा आपल्याला अल्प कालावधीमध्ये अधिक लाभ होतो. त्यामुळे शास्त्राप्रमाणे ते रामनाम जप हे केलंच पाहिजे आणि ते नक्कीच प्रत्येकाला फायदेशीर आहे. असं असलं तरी पूर्वीच्या काळीपासूनच रामरक्षा म्हणण्याची प्रथा होती आणि पद्धत आहे आणि अजूनही ती चालू आहे. बरोबरी काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल, पण ज्या ज्या ठिकाणी देवदेवतांच्या ठिकाणी मंदिरामध्ये किंवा आपापल्या घरी रामरक्षा ही संध्याकाळी म्हणली जाते. मग ही रामरक्षा कुणी लिहिली आणि ती साधारण संध्याकाळी कोणत्या वेळी म्हणावी त्याचं काही महत्व आहे. आता ही रामरक्षा जी रचलेली आहे ना तर भूतकौशिक ऋषी होते. रामरक्षेमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर भूतकौशिक ऋषींनी ही रामरक्षा रचलेली आहे. आपण जर रामरक्षा बघितली, मी म्हणायला सुरुवात केली तर अस्य रामरक्षा मंत्रस्य, म्हणजे तो एक मंत्र आहे. त्याला मंत्रा एवढं सामर्थ्य त्या रामरक्षेमध्ये आहे. रामरक्षेचे अनेक लाभ आहेत. जसं की रामरक्षेमुळे ना वाणी शुद्ध होते. रामरक्षेमुळे जर मुलं सतत म्हणत असतील, नियमित म्हणत असतील तर ना एकाग्रता रामरक्षेमुळे वाढते. रामरक्षेमुळे ना कळत न कळत आपल्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं तत्व आपल्यामध्ये यायला लागतं. रामरक्षेमुळे आपल्या भोवती संरक्षण कवच निर्माण होतं. तर त्यामुळे अगदी पूर्वीपासून आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये रामरक्षा म्हटली जायची, विशेषतः सायंकाळी म्हटली जायची. सायंकाळी म्हणण्याचं कारण काय आहे तर सायंकाळ जे असते म्हणजे जिथे दिवस मावळलेला असतो आणि अजून रात्र सुरू झालेली नसते. तर हा जो काळ आहे ना तर हा काळ, या काळामध्ये थोडंसं रजतम वातावरण जास्त असतं, सात्विकता अल्प झालेली असते. आणि त्यामुळे पूर्वी आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेमध्ये देवतांची स्तोत्र म्हणणे किंवा हा प्रघात आलेला आहे. तर आता आपण रामरक्षा निश्चित संध्याकाळी म्हणू शकत होतो तर खूपच चांगलं, पण किमान आपण सकाळी उठल्या शुचिरीभूत होऊन ही रामरक्षा पठण आवश्यक आहे. तर रामाची जी काही गुणवैशिष्ट्ये आपण मगाशी पण सांगितली त्यामध्ये सर्वात महत्वाची 4 अशी गुणवैशिष्ट्ये आहेत की आजच्या काळात ती लागू पडतील. चांगला प्रश्न विचारला. रामाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत तर त्यात आपण जर बघितलं ना तर की एक काय ना की सत्यनिष्ठता, म्हणजे एक वचनी म्हणतो ना आपण. आज आपण बघितलं तर समाजामध्ये बहुतेक वेळाना एक खोटं बोलण्या प्रघात पडलेला आहे. पण इथे जर आपण ती सत्यनिष्ठता आपल्यामध्ये जर का आणली ना, कारण कलियुगात मध्ये आपण बघितलं तर धर्माचा एकच पाय राहिलेला आहे तो म्हणजे सत्य. तर सत्यनिष्ठता जर आपल्यामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याची कृपा होणार आहे. तसंच मगाशी आपण म्हटलं की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण जर धर्माचरण केलं, की धर्म जो सांगतो तो समजून त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या श्रीरामचंद्रांची कृपा होणार आहे. आपण आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श पुत्र असा व्हायचा जर आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये रामराज्याला वेळ लागणार नाही. तुम्ही रामराज्याचा उल्लेख केला, पण आताच्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये जे काही सत्ताकर म्हणजे राज्यकर्ते जे काही सत्ता उपभोगत असतात अशा वेळेला ते आपल्या भाषणामध्ये नेहमीच आम्ही रामराज्य आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं जातं. म्हणजे खरोखरच हे रामराज्य आणण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडून हे पालन होऊ शकेल का, की त्यांनी तशी आचरणात आणली पाहिजे का ती कृती. आता आपण मगाशीच बोलताना प्रभू श्री रामचंद्रांचे गुण पाहिले.
आता आपण पाहू शकता की खरंच ते गुण राज्यकर्त्यांमध्ये आहेत का? जर ते असतील तर निश्चितच रामराज्य आणण्यासाठी ते प्रयत्न करतील. तसं रामराज्याचं वर्णन कसं करतात की रामराज्यामध्ये ती प्रजा जी होती ती सुखी समाधानी होती. मुळात रामराज्यामध्ये प्रजा पण सात्विक होती, साधना करणारी होती. रामराज्यामध्ये कुठेही चोऱ्या दरोडे असे नव्हते. किंवा रामराज्यामध्ये सुरक्षा कशी होती तर कोणतीही स्त्री अगदी अंगभर दागिने घालून अरण्यामध्ये केव्हाही रात्री सुद्धा जाऊ शकत होती, एवढी सुरक्षितता होती. हे रामराज्याचं वर्णन केलं जातं. तर मग हे आता होईल का? तर आताचे राज्यकर्त्यांनी जर रामाचे गुण आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित हे साध्य होईल ना, पण ते त्या ठिकाणी तरी प्रयत्न करायला हवा. रामराज्याची संकल्पना ही बोलून दाखवण्यापुरती हे बोलत असतात राज्यकर्ते, पण प्रत्यक्ष कृती तशी होताना दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारची ती प्रतारणा होत नाही का की राज्याचं जे काही आपण संकल्प म्हणतो पण तो त्याच्याशी ही प्रतारणा होत नाही का? हा, अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की मुळात रामराज्य ही राजकीय संकल्पना नाहीच आहे. रामराज्य ही संपूर्णतः आध्यात्मिक संकल्पना आहे आणि ती समजून घेऊन जर त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित रामराज्य येईल, अन्यथा मग केवळ ती शाब्दिक बडबड राहील. बरोबर. आता श्रीरामाची ही आता हे राम जन्म काळ आपला आहे, मग त्याची नेमकी पूजा कशी करावी, जो काही जन्मकाळ सोहळा असतो त्याची काही वैशिष्ट्ये आहेत का, की ते कशा पद्धतीनं तो जन्मकाळ सोहळा साजरा करावा? म्हणजे आता पूजा कशी करायची तर ते थोडक्यात सांगतो. जे प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेला आपण ती पूजेमध्ये वापरू शकतो. त्याला चाफ्याचा आणि तुळशीचा हार त्याला घालायचा. तसंच सर्वप्रथम शंखनाद करायचा, प्रभू श्रीरामचंद्र की जय असा उद्घोष करायचा. त्यानंतर पाळणा जो आहे रामाचा पाळणा तो पाळणा म्हणायचा, आरती करायची आणि सोमठोड्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून द्यायचा. आता पूजा करताना अनेक कृती सुद्धा असतात, जसं की रामाला गंध लावतो आपण. तर रामाला गंध लावताना कशाने लावायचं तर हे जे बोट आहे ना तर हे बोट अनामिका, अनामिकेनी गंध लावायचा. हा बरोबर. तर ह्यांनी गंध लावायचा आणि रामाला सर्वप्रथम आधी हळद व्हायची, नंतर कुंकू व्हायचं. तर ते सुद्धा आपण वाहताना ह्याच दोन बोटांनी हळद कुंकू व्हायचं. ही एक प्रकारची ना मुद्रा आहे. याने काय होतं तर जो पूजक आहे, जो पूजन करतोय ना तर त्याच्यामधलं जे अनाहत चक्र असतं ना ते जागृत होतं, त्यामुळे भक्तिभावाने ती पूजन करतायत. त्यानंतर रामाला आपण जेव्हा फुलं वाहतो, आता आपण बघतो ना की फुलं वाहताना सुद्धा एक प्रकारचं त्याला काहीतरी शास्त्र आहे. मग ती फुलं कोणती व्हायची तर ज्या देवतेचं तत्व आकृष्ट करणारी फुलं आहेत ना ती त्या त्या देवाला व्हायची असतात, असं शास्त्र आहे. रामाला फुलं वाहताना केवडा आहे, जाई आहे, चंपा आहे, चमेली आहे, या 4 प्रकारची फुलं आपण वाहू शकतो. जर उपलब्ध असेल तर मग जी उपलब्ध आहे ती सात्विक फुलं आपण निश्चित वाहू शकतो. रामाला आपण जेव्हा उदबत्ती ओवाळणार त्या उदबत्ती ओवाळतून जेव्हा वापरणार तेव्हा आपण चंपा, चमेली, जाई, केवडा, अंबर, चंदन, वाळा अशा विविध प्रकारच्या उदबत्त्या आपण तिथे उपलब्ध असेल त्या आपण तिथे ओवाळू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यात महत्वाचं काय की भक्तिभाव. हे सगळं करत असताना आपण प्रत्यक्ष श्रीरामाची पूजा करत आहोत. हा जर आपल्यामध्ये भाव असेल तर निश्चितच ती पूजा प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणापर्यंत पोहोचणार. राम हा एक सर्वांचा एक आराध्य दैवत आहे, की ती त्याविषयी आस्था आहे. या रामाशी अनुषंगिक असे काही सिनेमा पण आले, मालिका पण आल्या. म्हणजे रामायण ही मालिका आहे जी खूप गाजली महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये. रामायण हे नक्की वाल्मिकी की तुलसी रामायण यांचं जास्ती त्याचं वाचन केलं जातं किंवा त्याचं काय महत्व आहे कसं? आता मूळ कसं आहे ना की जो मूळ ग्रंथ आहे तो वाल्मिकी रामायण आहे. कारण प्रत्यक्ष श्री वाल्मिकी ऋषींनी तो रामायण रचलेला आहे. नंतर काय झालं की आपण जर बघितलं तर बरेच रामायणाचं नंतर कुणी त्याच्यावरती हे केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे किंवा त्यांनी आपापले ज्यावर ग्रंथ लिहिले. त्यामध्ये तुलसी रामायण असेल किंवा त्याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये एक कम्मन रामायण म्हणून ते रामायण ते आढळतं. असे प्रत्येकाने त्या ठिकाणी आपापल्या याच्यानुसार ते रामायणामध्ये त्यामध्ये तसं लिहिलेलं आहे आपापल्या याच्यानुसार. तर राम हा एक रामाची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये सर्व धर्म समभाव हा सुद्धा रामाच्या म्हणजे व्यवहारामध्ये आचरणामध्ये हा एक गुण आपल्याला दिसून येतो. सर्व धर्म समभाव म्हणजे कसं तर शबरी होती ती जेव्हा रामाला भेटली तर तिनं
काही बोरं चाखून रामाला खायला दिली. कारण का तर ती रामाला आंबट लागू नयेत किंवा कडू लागू नयेत म्हणून तिनं ती अगोदर शबरीनं बोरं चाखली आणि ती रामाला दिली. मग याच्यातून त्यांनी ती भिल्ली नव्हती ना, ती वेगळ्या जाती धर्माची असली तरी तिथे त्या ठिकाणी रामाने कुठलाही जातभेद किंवा धर्मभेद पाळला नाही. म्हणजे याच्यातून त्यांनी एक प्रकारचं सर्वधर्म समभाव एक समाजापुढे दाखवून दिला. तो आजच्या काळात नक्कीच उपयुक्त पडेल असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर. आता इथं थोडा आपण शब्द वेगळा वापरू शकतो, कारण सर्व धर्म समभाव म्हटलं की आज काय वाटतं लोकांना की लोक त्याची वेगळी व्याख्या करतात. मुळात त्यावेळी जर आपण बघितलं तर सगळे सनातन हिंदू धर्मच होता. फक्त प्रभू श्रीरामचंद्रांनी काय केलं, त्यांनी सर्वांना समान दृष्टीने पाहिलं आणि म्हणून त्यांच्या सैन्यामध्ये वानर पण होते, त्यांच्या सैन्यामध्ये विविध जमातीचे लोक होते. जसं प्रभू श्रीरामचंद्रांनी तुम्ही भिल्लीचं सांगितलं, त्या छोट्याशा खारुतेला पण त्यांनी अनुग्रह दिलेलाच आहे. ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुढे सगळे समान त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि हे म्हणजे ही दृष्टी होती. तर आज जर आपल्याला आदर्श समाज घडवायचा असेल तर निश्चितच या दृष्टीने जर राज्यकर्ते राहिले तर आजही आदर्श असंच रामराज्य निर्माण होऊ शकेल. आदर्श राज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, पण त्या काळी सुद्धा जेव्हा रामाने रावणाचा वध केल्यानंतर लंकेवर राज्य मिळवता आलं असतं रामाला, पण रामाने ते राज्य आपल्याकडे न घेता रावणाचा भाऊ विभीषणला ते राज्य सुपूर्द केलं किंवा तिथला राज्याभिषेक रामाने स्वतः केला. आणि हे राज्याची त्यांनी एक जगासमोर आदर्श ठेवला की त्याचा मोह त्यांनी टाळला. मोह टाळणे हा सुद्धा एक गुण आहे रामाकडे. हा मोह जो टाळला, जो आपल्याला जो संदेश त्यांनी दिलेला आहे, हा संदेश आजच्या काळात नक्कीच समाजाला अंगीकारला पाहिजे, पण तो अंगीकारताना फार कमी दिसतो. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही उदाहरण दिलं ते अगदी तिथे लागू पडतं की खरं त्यावेळी खूप चांगली संधी होती. अगदी आपल्याला खूप कमी जणांना माहितीये की जेव्हा राम वनवासाला निघाले तेव्हा निषाद राजांनी काय सांगितलं की तुम्ही माझं राज्य घ्या, तुम्हाला त्या राज्यातून काढलंय ना, तुम्ही माझं राज्य घ्या, मी तुम्हाला माझं राज्य अर्पण करतो. तर तेव्हा पण प्रभू श्रीरामचंद्रांनी नकार दिलेला आहे की मला तुमचं राज्य नको आहे. मग ते म्हणे तुम्ही माझ्या राज्यात एक दिवस तरी तिथे राहा, एक रात्री ते माझ्याकडे घालवा. तर त्यांनी काय केलं की मी वनवासात आहे, मला वनवासाचे नियम लागू आहे. तिथे त्यांनी एका फुलांचे पानांची जी हे असते गादी त्या टाईप केलं आणि तिथे झोपलेत, पण त्यांनी कुठलीही तिथे सुखसोयी घेतल्या नाही. ते एक उदाहरण आहे. तुम्ही सांगता तसं दुसरं एक उदाहरण आहे, आता लंकेचं उदाहरण आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना मोह कधीच नव्हता. आपण ते पहिल्यांदा सांगता ते सांगितलं की जेव्हा त्यांना कळलं की त्यांना वनवासाला जायचंय, दुसऱ्या दिवशी सगळी तयारी सुरू होती राज्याभिषेकाची, पण ते त्यांनी लगेच सगळं टाळलं आणि ते सगळं टाळून त्यांनी वनवासाला जायला ते तयार झाले. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आज हा जो मोह आहे ना, हा मोह प्रत्येक व्यक्तीने टाळायला पाहिजे. त्यात राज्यकर्ते आले, प्रजा आली, सगळेच कुटुंबामध्ये आला. ह्याच मोहापायी काय होतं, आज आपण बघतो की सगळीकडे अराजक पसरले ना, भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार कशामुळे होतोय, या मोहामुळेच होतोय ना. तो जर खरोखर तो जर टाळला तर आज सर्वांचे जीवन आदर्श होतं. नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रभू श्रीरामचंद्र एक आदर्श देवता आहे आणि या प्रभू श्रीरामाचे अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत की नक्कीच आपण प्रत्येकाने आचरणात जर आणली तर आपल्याला समाजामध्ये रामराज्य सुद्धा मिळेल आणि एक प्रकारची मानसिक शांती आणि समाधान सुद्धा मिळेल. रामनाम जपाचंही महत्त्व अमोल कुलकर्णी यांनी सांगितलं. रामनवमी कशी साजरी करावी हे सुद्धा त्यांनी सांगितलं. हे सांगताना रामाची विविध वैशिष्ट्ये सुद्धा सांगितली. रामाकडे असलेलं संयम, वेगवेगळ्या प्रकारचे मोह टाळून त्याने सत्ता त्याग केला. म्हणजे हे एक सुद्धा आजच्या समाजापुढे किंवा राज्यकर्त्यांपुढे एक आदर्श आहे. म्हणजे सत्तेचा मोह कसा टाळावा हे रामाने आपल्या आचरणातून दाखवून दिलं. आणि आज्ञाधारक हे एक त्याच्याकडे मोठं वैशिष्ट्य होतं. वडिलांची आज्ञा असेल किंवा आईची आज्ञा असेल ती पाळण्याचं काम मात्र प्रभू श्रीरामाने केलं. एक वचनी एक बाणी अशी अनेक गुणवैशिष्ट्य प्रभू श्रीरामाची आहेत. रामनाम जप केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होते, एकाग्रता निर्माण होते आणि याच्यातून नक्कीच आपली उन्नती होते, एक प्रकारची ऊर्जा मिळते. अशा या विविध गुणवैशिष्ट्यानं रामनवमीचा हा आपला सोहळा आपण साजरा करत असतो आणि या सोहळ्यातूनच आपण या रामनामाचं आणखीन
जर त्याच्या गुणाचा आदर्श अशा गुणांचं आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा नक्कीच चांगले परिवर्तन पाहायला मिळतील. या पार्श्वभूमीवर आपण रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राम आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंददायी आणि प्रेरणादायी नक्कीच आदर्श असे संदेश देतात. त्याचं आपण अनुसरण करूया आणि रामनवमीच्या आपण एक प्रकारे रामापुढे नतमस्तक होऊया. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.